भिकारी समजून पोलिसांनी पाणी दिलं. नंतर चौकशी करताच भयंकर सत्य समोर आलं. तो तर पोलिसांनी जागीच सॅल्यूट ठोकला. पायाखालची जमीन सरकली. त्या रात्री कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. कुणी गाडीसाठी धावत होतं, कुणी चहा घेत उभं होतं, तर कुणी थकून प्लॅटफॉर्मवरच झोपलं होतं. पण त्या गोंधळात एका कोपऱ्यात बसलेला एक माणूस मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. अंगावर मळकट कपडे, चेहऱ्यावर वाढलेली दाढी, डोळ्यात विचित्र भीती आणि 2 दिवस उपाशी असल्यासारखी अवस्था. लोक त्याच्याकडे पाहत होती, पण कुणी जवळ जात नव्हतं, कारण तो एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसत होता. तेवढ्यात तिथे गस्त घालणारा एक RPF अधिकारी त्या माणसाजवळ आला. सुरुवातीला त्यालाही वाटलं की हा एखादा वेडा किंवा भिकारी असावा, पण काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्या माणसाचे डोळे सतत इकडे तिकडे फिरत होते, जणू कुणीतरी त्याचा पाठलाग करत होतं. अधिकारी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग माणुसकी म्हणून त्यांनी त्याला आपल्या बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि त्या माणसाच्या हातात दिली. त्या माणसाने थरथरत्या हाताने बाटली घेतली. तो इतक्या घाईने पाणी पित होता जणू अनेक दिवसांपासून त्याच्या घशाला पाण्याचा थेंबही लागला नव्हता. आसपासचे लोक त्याच्याकडे पाहत होते. काहींना दया येत होती, तर काही जण त्याची चेष्टा करत होते. पण पुढच्याच क्षणी जे घडलं त्याने सगळे स्तब्ध झाले. पाणी पिऊन झाल्यावर त्या माणसाने शांतपणे अधिकाऱ्याकडे पाहिला आणि अगदी स्वच्छ इंग्रजीत म्हणाला, "थँक्यू सर." क्षणभरासाठी अधिकारी थबकला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. समोर बसलेला माणूस दिसायला पूर्णपणे रस्त्यावरचा वाटत होता, पण त्याचे इंग्रजी मात्र एखाद्या सुशिक्षित व्यक्तीसारखं होतं. अधिकाऱ्याने लगेच त्याच्याकडे पुन्हा बारकाईने पाहिलं. त्याच्या बोलण्यात भीती होती, पण एक सभ्यपणाही जाणवत होता. आता त्या अधिकाऱ्याच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला, हा नेमका कोण आहे आणि अशा अवस्थेत स्टेशनवर कसा आला? अधिकाऱ्याने शांतपणे त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला तो माणूस खूप घाबरलेला होता. तो कुणावरच विश्वास ठेवायला तयार नव्हता. प्रत्येक वेळी कुणी जवळ आलं तरी तो दचकत होता, जणू त्याला पुन्हा कुणीतरी पकडून येईल अशी भीती वाटत होती. पण काही वेळाने त्याने हळूहळू बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज थरथरत होता आणि डोळ्यातून सतत अश्रू येत होते. त्याने आपलं नाव सांगितलं, महावीर सिंह. हे नाव ऐकताच अधिकारी अजून गंभीर झाला, कारण हा माणूस साधा भिकारी नसल्याचं आता स्पष्ट होत होतं. पुढे बोलताना महावीर सतत इकडे तिकडे पाहत होता, जणू स्टेशनवरच कुणीतरी त्याच्यावर नजर ठेवू नये. अधिकाऱ्याने त्याला शांत बसवलं आणि विचारलं, तुझ्यासोबत नेमकं काय झालंय? मग काही क्षण महावीर काहीच बोलला नाही. मग अचानक त्याच्या डोळ्यात भीती दाटून आली. त्याने थरथरत्या आवाजात सांगायला सुरुवात केली, 2 वर्षांपूर्वी मी घरातून बाहेर पडलो आणि त्यानंतर माझं आयुष्य संपलं. हे वाक्य ऐकताच तिथे उभे असलेले पोलिसही एकमेकांकडे पाहू लागले, कारण त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती बनावट नव्हती. ती जिवंत नरकातून बाहेर आल्यासारख्या माणसाची होती. महावीरने सांगितलं की त्या दिवशी तो ATM मधून पैसे काढण्यासाठी गेला होता. सगळं अगदी सामान्य होतं, पण काही वेळातच त्याच्या आयुष्याने असं वळण घेतलं ज्याचा विचारही त्याने कधी केला नव्हता. तो बसची वाट पाहत उभा असताना अचानक एक पांढरी कार त्याच्या समोर येऊन थांबली. काही अनोळखी लोक बाहेर उतरले आणि पुढच्या काही सेकंदात त्याच्या तोंडावर रुमाल दाबण्यात आला. महावीरला पुढे काय झालं हे आठवतच नव्हतं, कारण त्यानंतर तो बेशुद्ध झाला होता. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो एका अंधाऱ्या खोलीत बंद होता. हातपाय दुखत होते, अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या आणि समोर काही अनोळखी चेहरे उभे होते. त्याच्याकडून ATM कार्ड घेतलं, पिन नंबर विचारला गेला आणि नंतर सुरू झाला असा छळ त्याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी होती. महावीरने सांगितलं की पुढची 2 वर्ष त्याला कैद्याप्रमाणे ठेवण्यात आलं. रोज मारहाण, जबरदस्तीची कामं, उपाशीपोटी दिवस आणि सतत मृत्यूची भीती. त्याला बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क ठेवू दिला जात नव्हता. अनेक वेळा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याला पकडून आणलं जात होतं आणि त्याच्या मनात एकच प्रश्न होता, मी पुन्हा कधी माझ्या कुटुंबाला पाहू शकेल का? तो बोलत असताना स्टेशनवर पूर्ण शांतता पसरली. लोक विश्वास रोखून त्याची कहाणी ऐकत होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते, कारण समोर बसलेला माणूस फक्त एक पीडित नव्हता, तर जिवंत राहण्यासाठी मृत्यूशी झुंज देऊन आलेला योद्धा होता. अधिकाऱ्यालाही आता परिस्थितीची गंभीरता समजली. महावीरने पुढे सांगितलं की काही दिवसांपूर्वी त्याला एक संधी मिळाली. त्याच्यावर लक्ष ठेवणारे लोक काही वेळासाठी बाहेर गेले होते आणि त्याच क्षणी त्याने तिथून पळ काढला. अनेक किलोमीटर तो चालत राहिला, उपाशी तहानलेला आणि भीतीने थरथरत. त्याला कुठे जायचं हेही माहीत नव्हतं, फक्त एक इच्छा होती, जिवंत राहायचंय. अखेरीस तो कानपूर स्टेशनवर येऊन पोहोचला. त्याची अवस्था इतकी वाईट झाली होती की लोक त्याला भिकारी समजत होते. 2 दिवस तो तिथेच पडून होता. कुणी त्याला हाकलत होतं, कुणी दुर्लक्ष करत होतं, पण एका पोलिसाने जर त्याला पाणी दिलं नसतं तर कदाचित त्याची कहाणी तिथेच संपली असती. अधिकाऱ्याने लगेच त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने जेव्हा फोन लागला तेव्हा तिकडून आलेला आवाज ऐकून पोलिसांच्याही अंगावर शहारे आले, कारण महावीरच्या घरच्यांनी तर 2 वर्षांपूर्वीच त्याला मृत समजलं होतं. त्याचा शोध घेऊन ते पूर्णपणे थकले होते, पण आता अचानक फोनवरून त्यांचा मुलगा जिवंत असल्याची बातमी त्यांना मिळाली होती. काही तासातच महावीरचं कुटुंब स्टेशनवर पोहोचलं. आईने त्याला पाहताच जोरात आक्रोश केला. वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. 2 वर्षानंतर आपल्या मुलाला जिवंत पाहण्याचा तो क्षण तिथेच उपस्थित असलेल्या प्रत्येकाला रडवून गेला. महावीर आपल्या आईला मिठी मारून फक्त एकच गोष्ट म्हणत होता, मी परत आलोय. त्या दिवशी स्टेशनवर उभे असलेल्या अनेक लोकांना एक गोष्ट कायम लक्षात आली की आपण अनेकदा एखाद्या माणसाचा चेहरा पाहून निर्णय घेतो, पण प्रत्येक फाटका कपडा घातलेला माणूस भिकारी नसतो आणि प्रत्येक शांत चेहऱ्यामागे भयंकर वेदना दडलेली असू शकते. एका साध्या पाण्याच्या बाटलीने त्या दिवशी एका तरुणाचा जीव वाचवला आणि एका उद्ध्वस्त कुटुंबाला पुन्हा जगण्याचं कारण मिळालं.